मंडळी, माझ्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम जाणवतोय का? थंडी सुरू झाली आणि माझे ओठ प्रचंड डॅमेज झाले. पण हा, अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण जरी हे ओठ माझे डॅमेज झाले असले तरी याचं सोल्युशन सुद्धा मी शोधलेलं आहे आणि ते तुम्हाला सुद्धा मी सांगणार आहे. कसं ते या रील मध्ये तुम्हाला बघायचंय. ही रील शेवटपर्यंत बघा. हिवाळ्यामध्ये ओठांची काळजी घेण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्ही टाळली पाहिजे ती म्हणजे ओठांवर जीभ फिरवू नका. शक्यतो त्यामुळे ओठांमधला नॅचरल ओलावा जो आहे तो आपली लाळ शोषून घेत असते आणि त्यामुळे ओठ जास्त कोरडे पडतात. दुसरं ते म्हणजे फाटलेली त्वचा अजिबात ओढू नका. दातानं हातानं अजिबात ती त्वचा ओढायची नाही, त्यामुळे संसर्ग होऊ शकतो, रक्त सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे ही गोष्ट टाळा. तिसरी गोष्ट ती म्हणजे मॅट लिपस्टिकचा अति वापर करू नका. आता आपण पाहूया हेच आपले ओठ मऊ आणि गुलाबी कसे करायचे. त्यासाठी सगळ्यात पहिला पर्याय तो म्हणजे साखरेचा स्क्रब. त्यासाठी 1 चमचा साखर आणि 1 चमचा मध घ्या. दोघांचं छान मिश्रण तयार करा आणि ते तुमच्या ओठांवर लावा. त्यामुळे तुमची ओठांवरची डेड स्किन जी आहे ती निघून जाईल. दुसरा पर्याय, तुपाची जादू तुम्हाला करायची आहे. अर्थातच रात्री झोपण्यापूर्वी 1 थेंब तुपाचा जो आहे तो तुमच्या ओठांवर लावा. तिसरा उपाय तो म्हणजे नारळाचं तेल. हे सुद्धा घरामध्ये सहज उपलब्ध असतं. 3 ते 4 वेळा दिवसातून तुम्ही नारळाचं तेल लावलं तरी सुद्धा तुमचे ओठ आणि तुमची ओठांची त्वचा ही अगदी हेल्दी होईल.